नमस्कार, माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आज अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास विभागाने 5 जून 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे GR जाहीर केलेला आहे। यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एकरकमी लाभ तब्बल 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। हा निधी नेमका कोणाला मिळणार, सेवानिवृत्ती किंवा राजीनामा दिलेल्या सेविकांना यांचा कसा फायदा होणार, संपूर्ण सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या शासकीय योजना या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। तर आपण जाणून घेऊया हा निधी कशासाठी आहे। तर एक रकमी लाभ ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 1 एप्रिल 2022 नंतर सेवानिवृत्त झाल्या आहेत, ज्यांचा मृत्यू झाला आहे, ज्यांनी राजीनामा दिला आहे किंवा ज्यांना सेवेतून काढून टाकण्यात आलेला आहे, अशा सर्व प्रकरणांमधील कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आता आपण जाणून घेऊया एकूण किती निधी हा मंजूर केलेला आहे। तर महिला व बाल विकास विभागाने आर्थिक वर्ष 2026-27 अंतर्गत 30,34,75,000 एवढा मोठा निधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाला वितरित केला आहे। हा निधी पूर्णपणे महाराष्ट्र शासनामार्फत दिला जात आहे। यामध्ये अतिरिक्त राज्य हिस्सा 100% आहे। आता शासनाचे आदेश काय आहे तर GRच्या दुसऱ्या पानावरील मुद्द्यानुसार आयुक्त एकात्म बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहे की 1 एप्रिल 2022 नंतरच्या प्रलंबित प्रकरणाची तात्काळ पडताळणी करून संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना हा लाभ तात्काळ अदा करण्याची कार्यवाही करावी। म्हणजेच आता पैशांसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही। तर माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईसाठी तुमच्या हक्काचे पैसे मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। ही माहिती तुमच्या संपर्कातील इतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंपर्यंत व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आनंदाची बातमी समजेल। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या नवनवीन शासकीय योजना व GRच्या माहितीसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।